हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सध्या मी शेतामध्ये आहो आणि माझ्या मागं पाहू शकता तुम्ही आपला ज्वारीचा ढीग एवढा आहे। रात्री पाऊस येईल असं वाटलं होतं पण काय आला नाही, त्याच्यामुळे मी घरीच झोपलो होतो। सकाळचे 6 वाजले आणि सध्या मी शेतामध्ये आहो। आता मला इथून घरी जायचं आहे गाडीवर, म्हणजे पैदलच जायचं आहे। नंतर घरून गाडीवर मला अश्विनीकडे जायचं आहे, तिकडं शेतामध्ये भुईमुग काढायसाठी। तर मित्रांनो सध्या हा गाडीवर जात आहो तिकडं अश्विनीकडं। अश्विनीला भुईमुग काढून द्यायचा है, तिकड़े जाना रहा सध्या। फिलहाल गाइस मैं पहुंच गया हूँ अपने खेत के पास। इस साइड अपना खेत है और इस साइड देखिए ये बहुत बड़ा धरन है हमारे गांव का। अभी सुबह के मेरे ख्याल से बज गए हो गए 6:30 और ये मैं जा रहा हूँ खेत में। ये देखिए ऐसा रास्ता है, ये अभी खेत में आ गया हूँ मैं। आणि मित्रांनो पोहोचलो सध्या अश्विनी जवळ। इथं संध्या आहे, इथं रोहन आहे। रात्री तर तुम्ही गेलो इथले वार आलं की नाही? वारले आलता है ना। मज्जाच मज्जा। इथं चालू आहे स्वयंपाक, टमाटे। संध्याचं काय चालू आहे? असंच रात्री बाप्पा वावरात काय खरं नाही। बघा रानात, एकदम रानात चूल पेटवली, जाळी होत नाही। हे बघा गावरान कोळशानं दात घासत आहो। संध्या मला कुचकायली, काऊन कुचकायली पोरे? नाही गाय झेपाय तशी चूल। आणि हे सकाळी सकाळी चहा सोबत बिरेट खायला काय वाटते का रे? दात घासले का तुया? इथं चालू आहे एवढं कुटके। आणि मित्रांनो माझं चालू आहे जेवण। हे पाय हातात घेतली पोळी, सोयाबीन वड्या, तिथे बसलेल्या आहे संध्या, चहा सोबत बिरेट खाली। स्वयंपाक जवळपास झालेलाच आहे, त्याच्यात हात कुटके। ये देखिए ये है सोयाबीन वड्या, इधर है रोहन दात घास रहा है, उधर संध्या बिरेट खा रही। काय म्हणला कसा मोबाईल फायला ना म्हणून काय झालं? आज असे तुकडे तुकडे झाले सगळे। अजून त्याने किती नाही चिपको। आणि आईन बाबा काय म्हणाले? मोबाईल पाहिला चार्जिंग नाही तरी मोबाईल पाहिला म्हणाले। तर लयच लय फ्रस्ट्रेट झाला आहे ना। तळा आहे जवळ जातं का? आणि ते बोर्डाचे 2 खाली रिकामे राहिले, हां त्याचं चार्जर घुसन, त्याचा तांब काढू वाटलं। त्याला तांबच नाही ना बे त्या बोर्डाला, पडून निघल्या। ते बारूकचं असेल तेवढा बल्ब तरी भेटली गाड झालं मला। हा हा बसलो सध्या आपल्या खोपीच्या सावलीमध्ये, बाजाची सावली केली। इथंशी हे पा काडी लावली, तर संध्या झोपून आहे, इथं अश्विनी बसून आहे। आणि आपल्या शेंगा पा इथंशी एवढ्या एवढ्या शेंगा झाल्या, जवळपास 2 पिप्पे झाल्या आपल्या शेंगा। संध्या काऊन मारायची मला? संध्याचा गाईज हे ड्रॅगन, हे काय म्हणते त्याला? हे पा गाईज संध्याची दात। गाईज इथं हात धुवायला आम्ही टाक्यामध्ये, संध्या रोहन बुडशील रे सगळा। बुडशील नहीं। गाइस फिलहाल हम हाथ धो रहे हैं खाना खाने के लिए। संध्या भी हाथ धो रही है और पाय भी धो रही है। और रोहन क्या कर रहा है रे? नकातली मातोडी काढलो। नाकातली नाकातली की नकातली? नकातली। गाइस वो नकातली मातोड़ी निकाल रहा, काट रहा है। आज खातरी रोहन बोलले नाही लागता। हाँ हिंदी 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 ही आली रे आता। आम्ही सगळेजण जेवायला बसलो सोबत आणि मी खालो सोयाबीन वड्या। जेवण खतम झालं। मित्रांनो सध्या मी जात आहो घराकडं। आपल्या ज्वारीला जे गुत्त्यासाठी जे लोक दिले होते ते काय व्यवस्थित काम करणं झाले। जरा जरा ते जे ज्वारीचे छोटे छोटे धांडे आहेत ते तसेच ठेवायले। तर मी आलो होतो, अश्विनीला उपटून वगैरे दिलं। आणि आता समजा सध्या आपल्या गाडीजवळ हा, इथेशी आपली गाडी आहे, मागं तळा आहे, हवा जरा जरा सुटत आहे, पाण्यामध्ये लाटा उसळलेल्या आता। तर आता समजा इथून मी जातो पहिले घरी। आणि मित्रांनो सध्या मी जात आहो कॅरेट घेऊन आपल्या शेताकडं। तिथंशी जे बाजराचे कणसं आहेत ते आपले गुत्त्यावाले लोक काय तेवढे घेईन झाले। आणि आपले ज्वारीचे बी लहान लहान कणस ते पण घेईन झाले। तर आता काय म्हणावं त्याला फाऊ काही म्हणून तर वाटत नाही समजा मोठ्या माणसाला, पण बघू समजा त्याला एकदा बोलून।
आणि मित्रांनो सध्या मी अंग टाकलेलं आहे आपल्या मांडवाखाली. ऊन जास्त तापत होतं त्याच्यामुळे जराशी बसलो. बघा मांडवाखाली सावलीला बसलो. दुपारचे जवळपास 2 वाजत आले आणि ऊन जास्त तापत होतं त्याच्यामुळे म्हणलं जराशी बसाव. मित्रांनो सध्या मी शेतामध्ये हाव. एकदम रात्र झाली. हे बघा जर का बॅटरी बंद केली तर मी काहीच दिसणार नाही तुम्हाला, त्याच्यामुळे मी बॅटरी चालूच राहू देतो. हे बघा आणि रात्रीच्या जवळपास 11:15 वाजले आणि समजा आपली ज्वारी आहे ना, मी तुम्हाला ज्वारी पण दाखवतो. बघा समजा या बाजूला खाली पहा, तिथं आहे आपली ज्वारी. आणि मित्रांनो इथं आहो मी. तर समजा आपली ज्वारी अशी उघडी आहे ना, तर यायला लागते. डुकरं वगैरे येऊ शकते तर, किंवा पावसाचं वातावरण पण आहे सध्या. हवा चालू आहे जरा 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 जरा. वातावरण बदलायला काही टाईम लागत नाही. त्याच्यामुळं हे बघा बॅटरी पडत राहिली. काय करावं गाईज, सध्या गरिबी चालू आहे. आपल्याला काही असा म्हणजे इनबिल्ट जे फोकस म्हणते तर ते घ्यायला काही सध्या पैसे काही नाहीत आपल्याकडं. तर समजा असंच चालू द्यावं लागते. आणि शेतामध्ये तर रोज यावं लागते. जोपर्यंत आपली ज्वारी आहे तोपर्यंत यायला लागते शेतामध्ये. नाही तर समजा वादळ पाऊस वगैरे आला तर समजा काही खरं नाही ना, मग आपण शेतामधलं पीक काढू नाही की नाही. भाव भेटला तर ठीक आहे, समजा होईल काही ना काहीतरी, पण तोपर्यंत काळजी तर घ्यावं लागेल की नाही पिकाची, आहे की नाही. तर समजा तेवढं काय मी शूट करू शकलो नाही. आणि समजा दुपारचा जे वेळ होता त्या वेळामध्ये जे मागं राहिलेले कणसं होते, छोटे छोटे कणसं, तेच घेण्यामध्ये समजा जास्त समजा उशीर झाला. आणि ऊन पण जास्त होतं त्याच्यामुळे मी मांडवाखाली बसलो आणि थोडा वेळ तिथंच जराशी समजा मोबाईल पाहत म्हटलं. आणि संध्याकाळी काय नाही, मग मी समजा संध्याकाळी इथून गेलो डायरेक्ट. समजा पहिले घरी गेलो, नंतर तळ्याकडल्या शेताकडे गेलो, अश्विनीकडं. तिथं गेलो आणि त्याचा काय स्वयंपाक रेडी नव्हता. मग तिथंशी त्याचा स्वयंपाक झाला. जवळपास समजा 9:30 वाजले होते मला जेवायसाठी तिकडंच. आणि तिकडून इकडं येणं म्हणजे रस्ता म्हणजे असं काही पण आढळू शकते रस्त्याला. डुक्कर म्हणा किंवा समजा दुसरं कोणतं एखादं जंगली म्हणजे कोल्हे वगैरे असं काही आढळू शकते त्या रस्त्याला. कारण की ते समजा एक तर तळ्याचा भाग आहे, बेश्रम आहे, थोडंफार जंगल असल्यासारखं पण आहे तिथंशी. आणि जवळपास समजा 9:30 वाजले होते. तिथून मी पहिले मग घरी आलो. अंधार होता एकदम, म्हणजे किरा वाजवत टिक 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 असा किरा वाजवतच आलो घरी. कारण की म्हणजे रस्त्यानं काही समजा जनावर असेल तर रस्त्याच्या बाजूला हटेल, त्याच्यामुळं घरी आलो आणि हा मोबाईल समजा चार्जिंगला होता. मोबाईल काढला आणि समजा आपली बॅटरी वगैरे घेतली आणि सरळ मी आलो वावरामध्ये. थोडा वेळ समजा वावरामध्ये आता बसून हाव आपल्या मळ्यावर. सध्या मळ्यावर बसून हाव. इथं थंडी वाजू लागली होती आणि जाऊ द्या म्हणलं, हवा पण चांगली लागू लागली होती. तर समजा उघडं होऊन बसलो होतो. तर म्हणलं की बा आता आपल्याला समजा शेवट करायचा आहे, तर असं उघडं कसं काय बरोबर नाही वाटत ना. तर त्याच्यामुळं मग म्हणलं चला बा शर्ट घाला आणि दाखवा तुम्हाला काय चालू आहे ते. तर भेटू समजा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.